शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवलेंच्या अडचणी वाढणार आहेत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू झाली आहे। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी येवलेंच्या अडचणी वाढणार। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। तेजवानी संदर्भात बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। तेजवानीवर बावधन खडक या 2 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। तर दुसरीकडे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी याआधी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आहे का हे तपासलं जाणार आहे। जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू होते। पुणे तहसीलदारांचे व्यवहार संशयास्पद दिसून आलेत। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यामधील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये हा उल्लेख आहे। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल झालेला आहे। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती, एफआयआर मध्ये उल्लेख। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये नोंद। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। पुणे शहराचे तहसीलदार येवले यांचं 9 जून 2025 ला उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक संचालकांना पत्र। येवले यांनी कोणत्या विभागाला पत्र लिहिलं होतं त्याचा एफआयआर मध्ये उल्लेख नाही। या पत्रावरून येवले यांनी बेकायदा पद्धतीने अधिकार वापरले असं दिसतं, असा एफआयआर मध्ये उल्लेख। बीएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार 44 एकर जमीन सध्या केंद्राच्या बीएसआयला भाडेतत्वानं देण्यात आली। पुण्यातील बीएसआयचे प्रमुख डॉक्टर ए बेनियामिन यांच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी मुंढव्याची जमीन रिकामी करण्याचे आदेश होते। आदेशाचं पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं, असं सुद्धा डॉक्टर बेनियामिन यांनी सांगितलंय। जमीन रिकामी करण्याचे आदेश देणारं पत्र मिळाल्यानंतर आश्चर्यचकित झालो होतो, असा दावा सुद्धा बेनियामिन करतायत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ती जागा रिकामी करण्यास सांगितलं नाही, असंही डॉक्टर ए बेनियामिन यांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंच्या कलानगरमधील मातोश्री निवासस्थान आणि परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्या, तर एमएमआरडीएनं परवानगी घेऊनच बीकेसी खेरवाडीमध्ये ड्रोन उडवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। परिसरातल्या सर्व्हेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवले असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। खेरवाडी बीकेसी परिसरात पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीएकडून सर्वेक्षण सुरू आहे। ड्रोन उडवल्याच्या बातम्यांनंतर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण आलंय। बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या जाताना त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे। हे तपासाचा भाग आहे। त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही। या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे। आता त्यांचा बार फुसका ठरला। आता निश्चित झालं की एमएमआरडीचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत। यांना सहानुभूती संशय बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत। मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना। मैदानात या लढा हरजित तर होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। मातोश्री परिसरामध्ये ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। मात्र त्यावर आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेत, पाहूयात। आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की आज सकाळी आमच्या निवासस्थानी एक ड्रोन सापडला आणि जेव्हा मीडियाला याबद्दल कळलं म्हणत आहेत की हे बीकेसीसाठी मुंबई पोलिसांच्या परवानगीनं सर्वेक्षणासाठी होतं। ठीक आहे, कोणतं सर्वेक्षण? तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची आणि
पाहिलं गेल्यावर त्वरित उडून जाण्याची परवानगी देतं. रहिवाशांना का सूचित केलं गेलं नाही? एमएमआरडीए फक्त आमच्या घराची संपूर्ण बीकेसीसाठी निगराणी करत आहे का? एमएमआरडीएनं खाली उतरून आपल्या कामातील ढोंगीपणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जसे की MTHL अटल सेतू, जे त्यांच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे. तसंच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का सूचित केलं गेलं नाही? पुढच्या बातम्यांकडे वळूया. तर शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं रसद पुरवली असं विनोद घोसाळकरांचं म्हणणं आहे. भाजपची मदत होती, नाहीतर या आमदारांची हिंमत होती का, असा सवाल घोसाळकरांनी केलाय. शिवसैनिक कुठेही कमी झालेले नाहीत. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र शिवसेना संपत नाही असं घोसाळकरांनी म्हटलंय. तर काळ खूप मागे गेला, आता रसदीपासून बाहेर या, असं दरेकरांचं म्हणणं आहे. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा कामं करतात, त्यावर बोला, असं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलंय. की अमित शहा आणि देवेंद्र यांनी रसद पुरवली यांना, म्हणून ते पहिले गुजरातमध्ये गेले, गुवाहाटीला गेले. सगळे सरकार तिथे पोलीस बंदोबस्तासहित त्यांची सगळी व्यवस्था करत होते. म्हणजे ते ओपन सिक्रेट आहे. आता जाऊ द्या ना, जरा रसदीपासून बाहेर या ना. खूप आता मागे गेला काळ. काम करतायत शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यावर बोला. अजूनही गोहत्ती, अजूनही रसद, अजूनही गद्दार, अजूनही खुद्दार, या कवितांनी टोमणेच मारण्यात मजा घ्या. कदाचित त्याच्यातलं अर्ध सत्य त्यांनी सांगितलंय. 2019ला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या झाल्या. युती म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तिथं हिंदुत्व होतं का? ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का? काँग्रेस बरोबर राहून तुमचं हिंदुत्व आता जागे होत नाही. आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडे राहिलेला नाही. त्यांना आता मुसा लागतो, त्यांचे ते गोडवे गातात, म्हणून आता त्यांना तो बोलायचा नैतिक अधिकार